गेल्या वर्षी 3 ते 4 एकरमध्ये ऊसाची लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी दुष्काळात ऊसाची जोपासना करण्यात आली. तर मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई असते. मात्र 2 वर्षापूर्वी पाऊस चांगला पडला होता. सर्वत्र पाणीच पाणी होतं. त्यामुळं नगदी पीक म्हणून ऊसाची लागवड करावी असं वाटलं आणि 4 एकरमध्ये ऊसाची लागवड करण्यात आली. तर गेल्या वर्षी जवळपास 125 टन ऊस निघाला. म्हणावं तसं गेल्या वर्षी ॲव्हरेज निघालं नाही आहे. तर यावर्षी ऊसाचा खोडवा जोपासण्यात आला होता आणि सध्या ऊस तोडणीसाठी आलेला आहे. येत्या काही दिवसामध्ये या ऊसाची तोडणी होणार आहे. यावर्षी मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र कमी आहे आणि त्यामुळे एप्रिलपर्यंत राज्यातले सर्व कारखाने चालतील असं वाटत नाही. कारण की गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे ऊसाचं क्षेत्र घटलेलं आहे आणि यंदा पाऊस चांगला पडला असला तरी आता नवीन लागवड यावर्षी होऊन पुढच्या वर्षी ऊसाचं क्षेत्र आणि ऊसाचं उत्पादन वाढणार आहे. पण या वर्षीचं ऊसाचं क्षेत्र कमी असल्यामुळे यंदा ऊसाचं उत्पादन आणि साखरेचं उत्पादनसुद्धा घटणार आहे.